भूतकाळातल्या जखमा. हॅलो नीता. नीता प्लीज आज राहुलला शाळेतून घेऊन येशील. मला अचानक एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचे आहे. शाळेची नियोजित वेळ संपल्यानंतर शाळा वार्षिक सोहळ्याची तयारी का करत राहते हेच कळत नाही. शाळेची बस वेळेवर निघून जाते, त्यामुळे मग मला त्याला घ्यायला ऑफिसमधून जावे लागते. पण आज मी मीटिंगमुळे जाऊ शकत नाही. प्लीज तू आज जा. मला माहिती आहे की तुझे ऑफिस शाळेपासून खूप लांब आहे, पण मला शाळेत जाणे शक्य नाही. खूप प्रॉब्लेम होईल. काय नीरज, मी राहुलच्या शाळेपासून किती लांब आहे? मी तिथे वेळेवर पोहोचू शकणार नाही आणि तू मला आत्ता सांगत आहेस? नीरज, रोहन फक्त 6 वर्षाचा मुलगा आहे. आपल्यापैकी कोणीही वेळेत पोहोचले नाही तर तो घाबरून जाईल. तू काहीही करून शाळेत पोहोच. मी आता निघाले तरी शाळेत पोहोचायला 2 तास लागतील आणि सुट्टी 1 तासात होईलच. नीरजला नीताच्या या बोलण्याचा खूप राग आलेला असतो. राहुलची शाळा नीरजच्या ऑफिसपासून जवळ होती हे खरे, पण रोज ऑफिस सोडून जाणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. नीरजला खरंच खूप महत्त्वाचं काम होतं. नीताच्या या वक्तव्यामुळे तो चांगला संतापला होता. नीता, मी बहाणा करत नाहीये. खरंच एक महत्त्वाचं काम आलं आहे. नीता, तू राहुलची आई आहेस. तुझेही त्याच्याप्रती काही कर्तव्य आहे की नाही? तो किती लहान आहे, त्याला तुझी सर्वात जास्त गरज आहे. मी तुला किती वेळा सांगितले आहे की आत्ता आपली प्रायोरिटी राहुल आहे. आपल्या तिघांनाही आरामात जगता येईल एवढी कमाई मी करतोच आहे. पण तुझ्या डोक्यातून हे नोकरीचे भूत कोण काढणार? तू सकाळी 8ला जातेस आणि रात्री 8ला येतेस. तुला माहीत तरी आहे का राहुल तुला किती मिस करतो? बरं, मी तुला या सगळ्या गोष्टी का समजवते? तुझ्यासाठी तुझ्या मर्जीपुढे कोणीही दिसत नाही. तू आरामात तुझं काम कर आणि ऑफिसच्या कामात लक्ष दे, जेणेकरून कोणी सहकारी तुला मागे टाकणार नाही. मी राहुलला घेऊन येईन, असं म्हणत नीरजने फोन बंद केला. राग, दुःख, पश्चाताप आणि आत्मग्लानी या सगळ्या संमिश्र भावना नीताच्या मनात येऊ लागल्या. नीताला असे वाटले की नीरजने फोन बंद करून तिच्या थोबाडीत मारली आहे, ज्यामुळे तिचे शरीर आणि मन हेलावले होते. राहुलला घेऊन येणे तिच्यासाठी सोपे नव्हते. प्रत्येक आईला आपल्या मुलासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा असतो, त्याचे ऐकायचे असते आणि आपले विचार त्याला सांगायचे असतात. नीरजने किती सहजपणे तिच्या मातृत्वावर प्रश्न उभे केले होते. रात्रंदिवस मेहनत करूनही तिने काय मिळवले? ती एवढी मेहनत कोणासाठी करते? देव न करो राहुलच्या बाबतीत तीच घटना घडली तर? त्याचे पूर्ण बालपण हरवून गेले तर? ती काय करेल? ती आपल्या मुलाचा सांभाळ कशी करेल? आणि हा विचार तिच्या मनात येताच तिच्या आपल्या भूतकाळातील ती भयानक घटना आठवली. त्याच भयानक दृश्याचे हृदय पिळवटून टाकणारे चित्र तिच्या मनावर उमटू लागले. तिच्या 10व्या वाढदिवसाला वडिलांनी शिमल्याला जायचे ठरवले तेव्हा तिला खूप आनंद झाला होता. नीता आणि तिच्या आईने त्यांच्या बॅगेत खूप कपडे भरले होते. ती अतिशय उत्साहाने तिच्या मैत्रिणींना सांगत होती की तिचे वडील तिच्यावर किती प्रेम करतात. पण वडिलांची सावली तिच्या डोक्यावर फार काळ राहिली नाही. हायवेवर त्यांच्या कारचा ट्रकसोबत अपघात झाला, ज्यामध्ये नीताचे आईवडील गंभीर जखमी झाले होते. नीता मात्र मागे बसलेली असल्याने ती सुखरूप होती, पण आईवडिलांच्या रक्ताने भिजलेल्या देहाचे चित्र आजही ती विसरलेली नाही. त्या सर्वांना तातडीने हॉस्पिटलला नेण्यात आले. काही वेळाने नीताचे नातेवाईकही तेथे पोहोचले, मात्र जास्त रक्तस्राव झाल्याने नीताच्या वडिलांनी कायमचे डोळे मिटले. वडील गेले तेव्हा नीता त्यांच्या जवळच बसली होती. या सगळ्या प्रकाराने ती भांबावलेली होती. जखमी आई आणि मृत वडील. नीता खूप जोरात किंचाळली आणि आज पुन्हा तशीच तिची अवस्था झाली होती. नीरजच्या तिखट शब्दांमुळे आणि तिच्या मातृत्वावर केलेल्या तीक्ष्ण टीकांमुळे ती घटना तिच्या डोळ्यासमोर तरळू लागली. नीताने आरडाओरडा करताच कार्यालयातील कर्मचारी नीताच्या दिशेने धावले. नीताला खुर्चीवर बसवून थंड पाणी दिले. बॉसने नीताची मैत्रीण आणि सहकारी आरवीला तिला घरी सोडण्यास सांगितले. आरवीने नीताला तिच्या गाडीत घरी नेले. वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईचा संघर्ष नीताने जवळून पाहिला होता. ती फारशी शिकलेली नव्हती, त्यामुळे तिच्यात आत्मविश्वासाची कमतरता होती, पण ती खूप स्वाभिमानी स्त्री होती. त्या दोघी काही दिवस नीताच्या मामाच्या घरी राहिल्या, पण लवकरच नीताच्या आईच्या लक्षात आले की आता त्यांचे पुढील आयुष्य इतके सोपे नाही. तिला कुणाचीही दया, सहानुभूती नको होती. दुसऱ्यांवर ओझे बनून राहायचे नव्हते. नीताचे आजी आणि आजोबांच्या मदतीने तिने लवकरच स्वतःचा टिफिनचा व्यवसाय सुरू केला. वेगळे घर घेतले, पण ते इतके सोपे नव्हते. आईचा धीर सुटताना तिने अनेकदा पाहिलं होतं, पण नंतर तिची सुंदर मुलगी नीताला पाहून तिची हिंमत परत येई आणि पुन्हा ती जोमाने काम करी. पण नीताच्या बालमनावर या गोष्टींचा परिणाम झाला. या अनुचित घटनेची भीती नीताच्या मनात नेहमीसाठी घर करून राहिली.
नीरजचं राहुलवर किती प्रेम आहे हे तिला माहिती होतं आणि राहुल तिची फर्स्ट प्रायोरिटी आहे हे सांगणंही चुकीचं नाही. पण देव न करो कधी त्याला काही झालं आणि ती आपल्या पायावर उभी राहू शकली नाही तर राहुल आणि तिचं काय होणार? तिने नोकरी सोडली तर तिची असुरक्षिततेची भावना तिला पुन्हा शांतपणे जगू देणार नाही. कोणतीही अनुचित घटना घडल्यास नियमित उत्पन्न मिळत नसेल तर माणसाला किती असुरक्षित वाटते. त्याच वेळी तिला आईचे शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते. नीतू बेटा, सदैव तुझ्या पायावर उभी राहा. यामुळे तुझ्यात आत्मविश्वास निर्माण होईल. तुला सुरक्षित वाटेल. नीता अजूनही विचारातच होती तेव्हा आरवीने तिला हाक मारली. नीता, तुझं घर आलं. तू स्वतः जाशील की मी तुला आतपर्यंत सोडू? नीता इतका वेळ विचारांच्या चक्रात होती. आरवीच्या बोलण्याने ती भानावर येत म्हणाली, थँक्यू आरवी, मी जाईल. तू ठीक तर आहेस ना नीता? आज तू खूप अस्वस्थ दिसत आहेस, म्हणूनच मी तुला काही विचारले नाही. कधी कधी माणसाला स्वतःशीच बोलावंसं वाटतं. चल, मी उद्या तुझ्याशी बोलेन. तू आराम कर. ऑफिसच्या कामाची काळजी करू नकोस. मी आता निघते, आरवी म्हणाली. नीताने तिचा निरोप घेतला आणि लिफ्टचं बटन दाबले. नीताचा फ्लॅट 10व्या मजल्यावर होता. नीताला दारातून नीरज आणि राहुलच्या हसण्याचा आवाज आला. तिने चावीने दार उघडले. तिला पाहताच राहुलने येऊन तिला घट्ट मिठी मारली. नीरजने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं पण काहीच विचारलं नाही. राहुल म्हणाला, मम्मी आणि पप्पा आज दोघेही इतक्या लवकर घरी आलेत? आज खूप मजा येईल. बाबा प्लीज रोज लवकर घरी येत जा. तुम्ही लोक इतक्या उशिरा येता. आणि आई, तू तर बाबांपेक्षाही उशिरा येतेस. मला तुझी खूप आठवण येते. नीताने नीरजकडे पाहिले आणि मग राहुलला म्हणाली, बेटा माझी तब्येत आज ठीक नाही म्हणून आज आरवी मावशीने मला गाडीने सोडले. मला थोडा आराम करू दे, मग मी तुझ्याशी बोलेन. नीताच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर नीरजच्या लक्षात आले की त्याच्या कठोर बोलण्याने नीताच्या भावना खूप दुखावल्या गेल्या आहेत. त्याला आपल्या बोलण्याचा पश्चाताप होऊ लागला. नीतावर त्याचे खूप प्रेम होते पण तिने राहुलला सोडून काम करणे त्याला पसंत नव्हते आणि या मुद्द्यावर त्यांच्यात रोजच वाद व्हायचे. पण आज नीताला इतकं उदास झालेलं त्याला सहन होत नव्हतं. त्याने त्याच्या कार्यालयात फोन करून आज येणार नसल्याचे कळवले. मग तो 2 कप चहा घेऊन नीताकडे गेला. नीताच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत असल्याचे त्याने पाहिले. हे पाहून नीरजच्या लक्षात आले की आज आपण खूप बोललो. कदाचित रागात काही गोष्टी बोलल्या असतील ज्या त्याने बोलायला नको होत्या, पण बोललेले शब्द कधीच परत येऊ शकत नाही. नीरजने नीताचा हात हातात घेतल्यावर नीता ढसाढसा रडायला लागली. नीरज तिला म्हणाला, माफ कर नीतू, आज मी तुला खूप बोललो. मला माहीत नाही कधी कधी काय होतं. माझ्यावर विश्वास ठेव. तुला दुखवून मी कधीच आनंदी होऊ शकत नाही. पण मी राहुलच्या बाबतीत थोडा हळवा होतो. नीता, तुला चांगल्यानेच माहीत आहे की माझी आई पण मला माझ्या आजीकडे सोडून कामावर जायची. माझ्या लहानपणीच्या आठवणींमध्ये मला फक्त आजी आठवते. माझ्या पालकांना माझ्यासाठी कधीच वेळ मिळाला नाही. मी त्यांच्या सहवासासाठी तळमळत असायचो आणि खूप रडायचो. मग आजीने मला आधार दिला. पण लवकरच आजीची सावलीही माझ्या डोक्यावरून नाहीशी झाली. त्यावेळी मी फक्त 10 वर्षांचा होतो. आजीच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे एकटा पडलो होतो. त्यामुळे एकाच छताखाली राहूनही मी माझ्या आईवडिलांपासून दूर गेलो होतो. मोठा झालो तेव्हा त्यांनी हे अंतर पार करण्याचा खूप प्रयत्न केला पण तसे कधी शक्य झाले नाही. आणि मग एके दिवशी दोघांचाही रेल्वे अपघातात मृत्यू झाला. नीतू, मी ज्या एकाकीपणातून गेलो तेच माझ्या मुलाच्या बाबतीतही होऊ नये असं मला वाटतं. माझ्याकडे अजूनही माझी आजी होती पण राहुलला आजी आजोबाही नाहीत. फक्त या भीतीपोटी मी तुला इतकं बोललो. नीतू, मी तुझ्या कामाच्या अजिबात विरोधात नाही पण मला राहुलची खूप काळजी वाटते. मी माझी नोकरी सोडली असती जर तुझ्या एकटीच्या पगारात घर चालले असते तर. पण तुझ्या एकटीच्या पगारात घर खर्च आणि आपल्या नवीन घराचे हप्ते भरणे होणार नाही. म्हणून मी माझी नोकरी सोडत नाही आहे आणि तुला तुझी नोकरी सोडायला सांगत आहे. नीताने नीरजकडे पाहिलं. त्याचे राहुल आणि नीतावर किती प्रेम आहे हे तिला माहिती होतं आणि ही भीती तिच्या भूतकाळाची वाईट सावली होती. भीती नीताच्या मनातही आहे ज्यामध्ये तिने आपल्या वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर तिच्या आईचा संघर्ष अगदी जवळून बघितला होता आणि हीच भीती नीताला आपल्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा देते. पण आता यातून मार्ग कसा काढायचा? आज त्या दोघांनी आपापल्या मनातली भीती या विषयावर एकमेकांशी सविस्तर चर्चा केली होती. मग दोघेही एका निष्कर्षावर पोहोचले. नीता आणि नीरज यांच्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहणे, त्यांच्या वर्तमानासह त्यांचे भविष्य सुरक्षित करणे या गोष्टींचे जितके महत्त्व होते तितकेच मुलाचे योग्य संगोपनही महत्त्वाचे होते.
मग नीताने कमी पगारात घराजवळच चांगली नोकरी धरली. आता पगार कमी होता, पण तिच्याकडे कुटुंबासोबत घालवायला जास्त वेळ होता. आता नीता 6 वाजता घरी यायची आणि सकाळी उशिरा ऑफिसला जायची. तोपर्यंत राहुल शाळेत गेलेला असायचा. नीरजही सकाळी लवकर उठून नीतासोबत फिरायला जायचा. मग दोघे एकत्र चहा प्यायचे आणि एकत्र जेवण बनवायचे. नीरज नीताला पूर्ण मदत करतो. अशा प्रकारे दोघेही एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ घालवू लागले. राहुल आता खूप खुश राहू लागला. हे तिघेही शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी कुठेतरी बाहेर फिरायला जायचे. नीरज आणि नीता यांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलून त्यांच्या समस्येवर तोडगा काढला होता. एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेतला. नात्यात दुरावा निर्माण होणार असतानाच दोघांनीही परस्पर सामंजस्यपणाने आपले नाते अधिकच घट्ट केले होते. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.